अंमळनेर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अतिशय भोंगळ आणि निष्काळजीपणामुळे प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14 येथील या अंबारोशी टेकडीवरून येणारं रेग्युलर पाणी जामी चौक पाण्याच्या टाकीवर येतं। मात्र कर्मचाऱ्यांचा, सभापतींचा आणि इंजिनियरच्या निष्काळजीपणा दुर्लक्षामुळे गेल्या 3 महिन्यापासून जामी चौक पाण्याच्या टाकीचा दोन मुख्य वाल हे नियोजित पाण्याची टाकी बांधकामाच्या निमित्ताने पूर्णपणे बंद करून तिच्यावर पूर्णपणे पॅक करून गेल्यामुळे या 3 प्रभागाला गेल्या 15 दिवसापासून पाणी मिळत नाहीये। फक्त आणि फक्त निव्वळ कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सदरील नागरिकांना जे नियमित पाणी पुरवठ्यासाठी अपेक्षित होतं ते न देता लोकांना वेठीत धरून अशा या निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचारी आणि निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर नगर परिषदेने कारवाई करावी। भविष्यामध्ये असा प्रश्न उद्भवणार नाही, जेणेकरून नागरिकांना वेळेवर आणि सुरळीत पाणी पुरवठा होईल। आपले लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी पदभार सांभाळल्यानंतर जे प्रशासकीय काळामध्ये वेळेवर आणि सुरळीत पाणी पुरवठा होत होता त्याला कलंक लावण्याचं काम काही ठराविक लोकांनी, ठेकेदारांनी घेतलेलं आहे, जेणेकरून नगराध्यक्ष हे बदनाम होतील आणि त्यांच्या खालचे पदाधिकारी, सभापती असतील, कर्मचारी असतील, इंजिनियर असतील, यांनी त्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा नगराध्यक्षांना बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून अंमळनेर शहरात आणि जामी चौक पाण्याच्या टाकीचं हे कट कारस्थान रचून नागरिकांना गेल्या 15 दिवसापासून पाण्यापासून वंचित ठेवलंय। मी एक जबाबदार नागरिक म्हणून हे आवाज उठवला, त्याचा प्रत्यय म्हणून आज हे बंद केलेला बुजलेला वाल, शेड बांधलेला वाल आणि एक खराब झालेला वाल दुरुस्तीचा मार्ग लावलेला आहे। आज त्यांनी 15व्या दिवशी आम्ही पाणी पुरवठा देऊ असा शब्द दिलाय। या शब्दावर मी थांबतोय। भविष्यामध्ये असं जर झालं नाही तर पूर्ण अंमळनेर शहराचं नियोजन आणि त्यांचा जो नुकसान होतोय, अंमळनेर नागरिकांना वेळेवर पाणी न मिळण्याचा जो जीवनावश्यक हक्क आहे तो मारला गेल्यास भविष्यात मोठं आंदोलन होईल। त्याला सर्वस्वी जबाबदार पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, अधिकारी, सभापती राहतील। धन्यवाद।